तर फ्रेंड्स, आता आपण स्टार्ट करूया 10th स्टँडर्डचा इंग्लिशचा सेकंड लेसन, ज्याचे नाव आहे अनकाउंटर ऑफ ए स्पेशल काइंड. अनकाउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, अनोखी चकमक किंवा स्पेशल प्रकारचे चकमक. अनकाउंटर मीन्स चकमक. तर चला या लेसन मध्ये काय सांगितलं ते पाहूया. त्यानंतर त्याचे क्वेश्चन्स आन्सर हे डिटेल मध्ये पाहूया. त्यानंतर या लेसनवर असणारे ग्रामर आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर चला स्टार्ट द लेसन नाव. गेट रेडी टू लर्न द लेसन. माय फादर वॉज ए मेडिकल प्रोफेशनल. माझे वडील वैद्यकीय अधिकारी होते. वर्किंग फॉर ए प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये राणीगंज या शहरामध्ये एका प्रायव्हेट कंपनीसाठी माझे वडील मेडिकल प्रोफेशनल म्हणून काम करत होते. माय फादर मीन्स रायटर्स फादर. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. Officers of company, कंपनीचे अधिकारी वेअर हाऊसड राहत होते. वेअर हाऊसडचा अर्थ इथं राहत होते. इन इंडिव्हिज्युअल बंगलोज, वैयक्तिक स्वतंत्र बंगलोज मध्ये कंपनीचे अधिकारी राहत होते. जे बंगलोज इनसाइड ए लार्ज कॅम्पस, एका मोठ्या कॅम्पसच्या आतमध्ये होते. आवर हाऊस वॉज इन ए कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि आमचं जे घर होतं, आमचं घर हे कॅम्पसच्या कॉर्नरला होतं. The officers club was adjacent to the boundary wall of our garden. आमच्या गार्डनची जी बाउंड्री वॉल आहे त्या बाउंड्री वॉललाच लागून, adjacent means लागून, ऑफिसरचं क्लब होतं. The officers club was adjacent. ऑफिसरचं क्लब लागूनच होतं कुणाला? टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन, आमच्या गार्डनच्या बाउंड्री वॉलला. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. हे सर्व कंपाऊंड हिरवगार होतं. हिरवळ कंपाऊंडवरती सर्व हिरवळ होती. कलरफुल फ्लावर्स, रंगीबेरंगी फुलं होती. अँड ए होस्ट ऑफ टॉल अँड मेजेस्टिक ट्रीज. उंच उंच असे डेरदार असे झाडं त्या ठिकाणी होते. The seasonal vegetables in the kitchen garden of the household. घरात लागणारी ज्या मोसमी ज्या व्हेजिटेबल्स होत्या त्या किचनच्या गार्डन मध्येच घेतल्या जायचे. घरात लागणाऱ्या ज्या भाज्या होत्या सीझनल व्हेजिटेबल्स त्या किचनच्या गार्डन मध्येच घेतल्या जायच्या. अँड मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड. आणि हे भले मोठे डेरदार झाडं कॉन्स्टंटली मीन्स सातत्याने आकर्षित करत होते. कुणाकुणाला आकर्षित? स्क्वेरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. खारींना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना स्वतःकडे मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्ट करत होते. ए ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन. अहो तिथं माकडांच्या एका कळपाने सुद्धा त्यांनी त्यांचे वस्ती त्या ठिकाणी बनवली होती. इन एन अस्वस्था ट्री, पिंपळाच्या झाडामध्ये नियर बाय जवळच. They had all become a part and parcel of our existence and daily life. ते सर्वचे सर्व एक भाग बनले होते आमच्या अस्तित्वाचा. आवर एक्झिस्टन्स मीन्स आमच्या अस्तित्वाचा आणि आमच्या दैनंदिन जीवनाचा हे सर्व घटना भाग बनले होते. नेक्स्ट पॅसेज मध्ये काय सांगितलंय आता आपण ते डिटेल मध्ये पाहूया. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. पूर्ण एकच सेंटेन्स आहे. या सेंटेन्सला आता आपण काय करू? ऑपरेट करू. मीन्स त्याचे स्मॉल सेंटेन्स करून त्याची मिनिंग पाहूया. एक स्मॉल इन्सिडेंट ऑन ए सॅटरडे आफ्टरनून. शनिवारच्या दुपारी एक छोटीशी घटना घडली.
आणि ती घटना म्हणजे जी स्मॉल इन्सिडेंट लेफ्ट ए प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी. प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे मनावरती कोरणे. ऑन मी, माझ्या मनावरती त्या छोट्याशा घटनेने एक मोठा परिणाम केला, असं रायटरचं म्हणणं आहे. प्रोफाऊंड इफेक्ट, मनावरती कोरणे. ओके. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज ए होल न्यू डायमेन्शन. एक नवीन घटना, ए होल न्यू डायमेन्शन म्हणजे न्यू फॅक्टर, नवीन घटना. कुणाची नवीन घटना? टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. ह्या गॉडने ह्या निसर्गाची जी निर्मिती केली आहे, ह्या निर्मितींचा एक नवीन घटना, नवीन न्यू फॅक्टर हे माझ्या डोळ्यासमोर अनफोल्डेड झाले, म्हणजे उघडे झाले. फोल्डेड म्हणजे घडी घालणे, अनफोल्डेड म्हणजे उघडणे. बिफोर माय आईज, माझ्या डोळ्यासमोर ही जी न्यू डायमेन्शन आहे, ए होल न्यू डायमेन्शन, नवीन फॅक्टर, जे वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन, ईश्वराने तयार केलेले जे आहे नवीन फॅक्टर, ते माझ्या डोळ्यासमोर उघडे झाले किंवा दिसले, माझ्या डोळ्यासमोर दिसले. आणि त्या छोट्याशा इन्सिडेंटचा माझ्या मनावरती प्रोफाऊंड इफेक्ट झाला. प्रोफाऊंड इफेक्ट मीन्स मनात कोरलं गेलं. इट वॉज ए फ्यू डेज इन टू द पूजा व्हॅकेशन. दुर्गा पूजेची सुट्टी लागून काही दिवस झाले होते. इट वॉज फ्यू डेज, काही दिवस झाले होते इन टू द पूजा व्हॅकेशन, दुर्गा पूजेची सुट्टी लागून. जस्ट लाईक फॉर एनी अदर चिल्ड्रन, जसे बाकीचे मुलं होते त्या मुलासारखंच. The holidays provided an opportunity for me to become engrossed in the various magazines and storybooks published especially for children in the festive season. दुर्गा पूजेची सुट्टी लागून काही दिवस झाले होते. जसे बाकीचे मुलं होते त्यांच्यासारखंच मला सुद्धा पण ती हॉलिडेज भेटले होते. आणि ह्या हॉलिडेजने एक मोठी अपॉर्च्युनिटी मला पण प्रोव्हाइड केली होती. टू बिकम एन्ग्रॉस्ड. एन्ग्रॉस्ड मीन्स गुंतून झाले. कशामध्ये गुंतण्याची संधी दिली होती? इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड बाय स्पेशल फॉर चिल्ड्रन. खास लहान मुलांसाठी पब्लिश केलेले जे स्टोरी बुक्स, गोष्टीचे पुस्तक होते आणि वेगवेगळे मासिक होते, त्याच्यामध्ये गुंतून जाण्यासाठी पूजा व्हॅकेशननी मला सुद्धा अपॉर्च्युनिटी दिली होती. माझ्यासाठी सुद्धा ती अपॉर्च्युनिटी आली होती इन द फेस्टिव्ह सीझन. आणि हे जे व्हेरियस मॅगझिन्स आहेत, स्टोरी बुक्स आहेत, हे स्पेशली पब्लिश्ड होतात चिल्ड्रनसाठी, पण कधी? इन द फेस्टिव्ह सीझन मध्येच. ठीक आहे. नेक्स्ट पॅसेज पाहूया. आफ्टर ए हार्टी लंच. भेरपट दुपारचं जेवण केल्यानंतर. हार्टी लंचचा अर्थ सफिशियंट अँड होलसम, म्हणजे पोट भरून जेवण म्हणतात त्याला. दुपारी पोट भरून जेवल्यानंतर. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स. माझे आई वडील आणि माझ्या छोट्या बहिणी ले डाऊन फॉर ए आफ्टरनून नॅप. दुपारच्या विश्रांतीसाठी झोपले. दुपारची विश्रांती घेण्यासाठी थोडे झोपले. नॅप म्हणजे वामकुक्षी, ज्याला दुपारची विश्रांती म्हणतात. अँड आय सेटल डाऊन विथ ए स्टोरी बुक. आणि मग मी गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलो. आय सेटल डाऊन विथ ए स्टोरी बुक. मी गोष्टीचं पुस्तक घेऊन बसलो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड ए परफेक्ट बॅकड्रॉप. ही जी शांत दुपार होती, प्रेझेंटेड ए परफेक्ट बॅकड्रॉप म्हणजे अनुकूल परिस्थिती होती. ही शांत दुपारची अनुकूल परिस्थिती दाखवत होती. कशासाठी? फॉर रीडिंग अन ॲडव्हेंचर स्टोरीज. धाडशी स्टोरीज रीडिंग करण्यासाठी ही क्वाईट आफ्टरनून परफेक्ट बॅकग्राऊंड प्रोव्हाइड करत होती, बॅकड्रॉप प्रोव्हाइड करत होती. परफेक्ट बॅकड्रॉपचा अर्थ अनुकूल परिस्थिती प्रेझेंट करत होती. द सायलेन्स वॉज ऑकेशनली ब्रोकन. आणि ही जी शांतता होती अधूनमधून ब्रोकन व्हायची, म्हणजे काय? तुटून जायची. कुणामुळे तुटायची? कुणाच्या माध्यमातून? बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. माझी फॅमिलीतले सर्व लोक स्नोरिंग करत होते, मीन्स घोरत होते. माय फॅमिलीच्या स्नोरिंगमुळं ही जी सायलेन्स होती, ही सायलेन्स ऑकेशनली ब्रोकन व्हायची, अधूनमधून ब्रोकन होती. माय फॅमिलीच्या स्नोरिंगमुळे पण ब्रोकन होत होती सायलेन्स.
इंटरमिटेंट चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरो. घरावर असणाऱ्या ज्या चिमण्या होत्या त्या आपण इंटरमिटिंग चिरपिंग करायच्या, अधूनमधून सारख्या त्या चिरपिंग चिवचिव करायच्या. द हार्श कॉविंग ऑफ ए क्रो. कावळ्यांचा क्रो क्रो हा जो हार्श आवाज आहे, कठोर आवाज आहे, ते पण ह्या सायलेन्सला डिस्टर्ब करायचं. आणि श्रील कॉल ऑफ ए काईट. घारीचा कर्कश आवाज. जिघार फ्लाइंग हाय अबोव्ह द ग्राउंड. ग्राउंडवरतून खूप उंच ठिकाणाहून फ्लाइंग करत असतानाही तिचा श्रील कॉल जो होता तो फार कर्कश आवाज होता. ते पण या सायलेन्सला डिस्टर्ब करत होतं. मिनिट्स टिक्ड बाय. काही सेकंदात, काही मिनिटातच आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब. मी पूर्णपणे गुंतून गेलो होतो इन द बुक. पुस्तकामध्ये मी पूर्णपणे बिकेम डीपली ऍब्सॉर्ब इन बुक. पुस्तकामध्ये पूर्ण गुंतून जाणे, त्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहूया आपण नेक्स्ट पॅसेज. सडनली, अचानक, आय हिअर ए ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन ए डिस्टन्स. आय हिअर, मी ऐकलं. ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली. कुत्र्यांच्या एका कळप्याचं बार्किंग करणं म्हणजे क्रोधाने, आक्रोश होऊन बार्किंग करणं मी ऐकलं. इन ए डिस्टन्स, एका अंतरावरती. आय चूज टू इग्नोर द कॉम्बिनेशन. या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचं मी ठरवलं. थिंकिंग दॅट, असा विचार करत होतो, द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड ए हॅपलेस पिग. हा जो डॉगचा कळप आहे कदाचित त्यांनी घेरला असेल. हॅव कॉर्नर्ड मीन्स इथं घेरणे. हॅपलेस पिग, बिचाऱ्या डुकराला किंवा दुर्दैवी डुकराला. बट सून, लवकरच, द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह. आणि हा जो भुंकण्याचा आवाज होता तो लवकरच मोठमोठा वाढू लागला आणि मोर अग्रेसिव्ह, अधिक तो अग्रेसिव्ह होऊ लागला, क्रोधात्मक म्हणजे मोठमोठ्याने अटॅक होऊ लागला, आक्रोश होत होता. अँड द अलार्म कॉविंग ऑफ द फ्लॉक ऑफ ए क्रो. कावळ्यांचा जो कलप होतो त्या कावळ्यांचा कळप पण मोठ्या प्रमाणामध्ये क्रो क्रो करत होता. ॲडेड टू द कॅकॅफोनी. कॅकॅफोनी म्हणजे हा कर्कश आवाज, हा त्याच्यामध्ये ऍड करत होता. आय ऑल्सो हिअर्ड डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आय ऑल्सो हिअर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि हा सगळा गोंधळ जवळ 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 अप्रोचिंग होत आहे हे मला जाणू लागलं होतं. क्युरिओसिटी, ती उत्सुकता, ही जी काही डिस्टर्बन्सची जी उत्सुकता, गॉट द बेटर ऑफ मी. माझ्यावरती तिने विजय मिळवला. कारण मी तर पुस्तकात गुंतलेलं होतं आणि ह्या क्युरिओसिटीने माझं जे पुस्तकात गुंतलेलं मन होतं ते बाजूला काढलं. लिव्हिंग द बुक असाइड. ते पुस्तक मी बाजूला ठेवत आय रश टू द वरंडा. मी वरंडाकडे धावत गेलो. टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. काय चालू आहे हे पाहण्यासाठी. काय चालू आहे हे पाहण्यासाठी मी वरंडाकडे रश केला. ठीक आहे. नेक्स्ट पॅसेज. I glanced towards the roof of the club house. क्लब हाऊसच्या रूफ वरती मी जेव्हा पाहिले, ग्लान्स्ड पाहिले, टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि मला एक भयानक काहीतरी दिसतं. भयानक दिसतं. हॉरिबल मीन्स भयानक दिसतं. ए बिग मेल लंगूर. एक मोठा असा पुरुष असणारा माकड. ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. कदाचित तो त्यांच्या ग्रुपचा लीडर असू शकतो. वॉज होल्डिंग ए बेबी लंगूर. आणि एक छोटासा माकड तिने पकडला होता इन हिज हँड, त्याच्या हातात. अँड मर्शिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ ए डेफिनेट इंटेंट टू किल. आणि निर्दयपणे त्याला चावत होता. बीटिंग इट ऑल ओव्हर विथ ए डेफिनेट इंटेंट टू किल. त्याला डेफिनेट इंटेंट टू किल मीन्स मारण्याचा बेत ठेवून, निश्चय करून
त्याला बिटिंग करत होता, मारत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी, आणि त्या बेबीची मम्मी, जी मदत करू शकत नव्हती ती अशी मम्मी, अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप. आणि ह्या लंगूर ग्रुपचे बाकीचे लेसर मेंबर्स म्हणजे जे मदत न करणारे बिचारे लंगूर्स, ओके, वी आर स्कॅटर्ड, विखुरलेले होते. वी आर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग, बिल्डिंगच्या रूफवरती ते सर्व विखुरलेले होते. नियर बाय जवळच. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड, आणि तो छोटासा लंगूर बेबी होतं, त्याला मारत असताना हे पाहत होते. आय रिकॉल द टेरिबल कस्टम्स इन द ॲनिमल क्लॅन. प्राण्यांचा जो ग्रुप असतो, प्राण्यांची जी जमात असते, त्या जमातीमध्ये एक टेरिबल कस्टम, एक रीतिरिवाज आहे. कस्टम मीन्स रीतिरिवाज आहे. टेरिबल कस्टम, फारच विद्रूप असा रीतिरिवाज आहे. कोणता? अकॉर्डिंग टू विच, या कस्टमच्या नियमानुसार, एक डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाउ, जो डॉमिनंट मेल असतो त्या ठिकाणचा जो मुख्य मेल असतो, मुख्य पुरुष असतो, युजली डू नॉट अलाउ अनदर मेल बेबी और एडल्ट, तो परवानगी देत नाही. डज नॉट अलाउ, तो परवानगी देत नाही अनदर मेल बेबी, दुसऱ्या एखाद्या पुरुष बेबीला किंवा ॲडल्ट मीन्स पुरुष माकडाला, टू सर्वाइव्ह विथ इन इट्स ग्रुप, त्यांच्या ग्रुपमध्ये जगण्याची तो परवानगी देत नाही, हा डॉमिनंट मेल. याच्यानंतरचा आपण हा एक पॅसेज पाहू. विदाउट लुझिंग एनी टाइम, मी थोडाही वेळ न गमवता, विदाउट लुझिंग एनी टाइम, मी थोडाही वेळ नाही गमवला. रायटर म्हणतो, आय गॅदर्ड ए स्टाउट स्टिक इन वन हँड, त्या ठिकाणचे मी काट्या गोळा केल्या, मी काट्या गोळा केल्या मला. अँड हर्ल्ड ए पीस ऑफ स्टोन, दगडाची एक दोन दगड त्याच्याकडे फेकले. ऍट द मॅरॉडिंग लंगोर्स, मॅरॉडिंग लंगोर्स म्हणजे असा लंगोर की जो त्या प्राण्यावरती अटॅक करत होता, त्या प्राण्याला किल करत होता, त्याला चोरलेला होता. त्या बेबी लंगूरला चोरलेला, त्याला मारणारा किंवा निर्दयी लंगूर असं. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिटेड, लंगूर हा एवढा गुंतलेला होता, दॅट इट हार्डली टुक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. असॉल्ट मीन्स हल्ला, माझ्या हल्ल्याचा टुक एनी नोटीस, इट हार्डली टुक एनी नोटीस, लक्ष सुद्धा दिले नाही. हार्डली टुक एनी नोटीस म्हणजे लक्ष न दिले. ऑफ माय असॉल्ट मीन्स माझ्या हल्ल्याला. तो एवढा त्या बेबी लंगूरला बीटिंग करण्यामध्ये फ्युरिटेड झाला होता. बट देन, परंतु त्यानंतर, आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, त्यानंतर मी आणखी दगड मारायला सुरुवात केली. स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स, मोर अँड मोर स्टोन्स थ्रोईंग करत होतो, फेकत होतो. द डॉग्स ऑन देअर पार्ट, कुत्रे पण त्यांच्या साईडने, त्यांच्या बाजूने, रेज्ड देअर पीच ऑफ क्राय, त्यांनी सुद्धा त्यांचा ओरडण्याचा आवाज, भुंकण्याचा आवाज वाढवलेला होता. अशा पद्धतीने आम्ही त्या मॅरॉडिंग लंगूरवरती अटॅक करणं स्टार्ट केलं होतं.